नमस्कार, मी भाग्यश्री फाटा. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल काही रिझल्ट जे मार्केट संपल्यानंतर आले होते ते संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते. तर आणखीन काही जे रिझल्ट आहेत ते आधी बघूया. डेल्टा कॉर्पचा रिझल्ट लागला. त्यांचे प्रॉफिट्स वाढले, रेव्हेन्यू, मार्जिन दोन्हीही गोष्टी कमी झाल्या. प्रॉफिट खूप वाढलेला दिसतोय. 72.4 वरनं 165 कोटी झाला आहे. पण याच्यामध्ये 212 कोटीचा वन टाईम गेन आहे. डेल्टा टेक्नॉलॉजी गेमिंगमधला 51% स्टेक त्यांनी 130.49 कोटीला विकला आणि उरलेला जो स्टेक आहे 49% त्याची व्हॅल्यू 81.65 कोटी एवढी झाली. आणि फॉरेन सबसिडियरीमधून त्यांना 1.08 कोटी मिळाले. त्यामुळे 212 कोटी एवढा वन टाईम गेन झाला. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स यांचा रिझल्ट कमजोर आला. प्रॉफिट कमी झाले, मार्जिन वाढले, 6 रुपये 50 पैसे डिव्हिडंड दिला. वर्धमान स्पेशल स्टील यांचाही रिझल्ट कमजोर आला. रेव्हेन्यू, प्रॉफिट, मार्जिन प्रत्येक गोष्ट कमी झाली. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने स्पष्टीकरण दिलं आहे की त्यांनी जेन्सॉलला 587 कोटीचं लोन सँक्शन केलं होतं. त्यापैकी 352 कोटी डिस्बर्स केले. त्याच्यावर 45 कोटी त्यांना व्याज मिळालं. 307 कोटी 18 एप्रिलला बाकी होते, पण ते वसूल करण्याचा प्रयत्न पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन करते. इंडसइंड बँकेने सांगितलं EY ॲसिस्ट करेल, पण कोणतेही फॉरेन्सिक ऑडिट कंडक्ट करणार नाही. बलरामपूर चिनीने सांगितलं की 99 लाख मेट्रिक टन एवढा त्याने ऊस गाळला. त्यापैकी 9.24 लाख मेट्रिक टन एवढी साखर मिळाली आणि या साखरेपैकी 1.94 लाख मेट्रिक टन साखर त्यांनी सॅक्रिफाईस केली. इन्फोसिस एनर्जी कन्सल्टिंग सर्व्हिसेस ही होल्ली ओन सबसिडियरी स्थापन केली. PCR आज 1.0 होता. डॉलर इंडेक्स 99.22 एवढा होता. तर 67.90च्या जवळपास क्रूड होतं. AB कॅपिटल IRDAIने कॉर्पोरेट एजंट म्हणून त्यांना सर्टिफिकेट दिलं. अमेरिकन मार्केट काल तेजीत होतं. परवाच्या दिवशी जी मंदी होती ती जवळजवळ सगळी काल नाहीशी झाली. कारण ट्रम्प साहेबांनी सांगितलं की मीडियाने उलटसुलट काहीतरी सांगितलं आहे. पॉवेलना काढून टाकावं असं मला अजिबात वाटत नाही, पण रेट कट करण्यासाठी मात्र पॉवेलनी ॲक्टिवनेस दाखवावा. म्हणजे पॉवेलवर त्यांनी दबाव चालूच ठेवला. पण चीनबरोबर जी बातचीत आहे ती योग्य मार्गाने सुरू आहे असं व्हाईट हाऊसने सांगितलं. त्यामुळे काल मार्केट सुधारलं. क्रूडच्या बाबतीत बोलायचं झालं तर साठे कमी झालेत अमेरिकेतले आणि त्यांनी निर्बंध वाढवलेत.
अमेरिकेच्या ट्रेझरी सचिवाने सांगितलं की टॅरिफचा तणाव हळूहळू कमी होईल आणि त्यासाठी आमचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1290 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 886 कोटींची. ॲथर एनर्जीचा IPO येतोय. हा 3000 कोटींचा IPO आहे. 2626 कोटींचा फ्रेश इश्यू येणार आहे. तर जेवढी माहिती जास्त मिळेल तेवढी ॲथर एनर्जीच्या IPOची माहिती मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देईन. आता स्टॉक मार्केटमध्ये काही अंशी स्थिरता दिसू लागल्याबरोबर मेन बोर्डवरचा हा ॲथर एनर्जीचा पहिला IPO आला आहे. त्यामुळं एनर्जी सेक्टरकडे लक्ष द्यायला पाहिजे. HCL टेकचा रिझल्ट लागला. त्यांचे प्रॉफिट्स 6.2% कमी झाले. रेव्हेन्यू वाढले 1.19%. एबिट कमी झालं. एबिट मार्जिन 148 पॉईंटनी कमी झालं. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर कमी झाला, पण YOY बेसिसवर वाढला. YOY बेसिसवर 2.9%, तर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.8% कमी झाला. त्यांनी गायडन्स दिला तर मार्जिन 18 ते 19% असं राहील असं सांगितलं, तर रेव्हेन्यू ग्रोथ 2 ते 5% होईल. वारी एनर्जीचं प्रॉफिट वाढलं 34%. रेव्हेन्यू वाढला तो 36.4% झाला. मार्जिन वाढलं ते 23% झालं. हुतामाकी इंडिया यांचं मार्जिन फ्लॅट राहिलं आणि प्रॉफिट पण त्यांचे फ्लॅट राहिले. फारसा रिझल्टमध्ये बदल दिसत नाही. आता आपण तेजी मंदीमध्ये कुठले शेअर राहू शकतात साधारण ते पाहूया. तर तेजीमध्ये सोलार इंडस्ट्री, प्रेस्टीज, अल्केम लॅब, सायंट, हॅवेल्स, चोला इन्व्हेस्टमेंट, व्होल्टास, किर्लोस्कर ब्रदर्स, गोदरेज प्रॉपर्टी, APL अपोलो ट्यूब, युनायटेड स्पिरिट्स आणि एकंदरीतच तुम्ही स्पिरिट्सचे जे शेअर आहेत, म्हणजेच अल्कोहोलचे जे शेअर आहेत किंवा दारूचे जे शेअर आहेत ते बघा, कारण त्यांचं फेडरेशन जे आहे ते अल्कोहोलिक ब्रिव्हरेजेस इंडिया 2025 हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम होईपर्यंत लिकरच्या शेअरकडे सगळ्यांचं लक्ष असेल. म्हणून युनायटेड स्पिरिट्स, सुला, रेडिको खेतान हे तिन्ही शेअर दिले. टाटा कम्युनिकेशन, AU स्मॉल फायनान्स, HCL टेक, आदित्य बिर्ला कॅपिटल, ITC आणि ITC हॉटेल, लॉरेस लॅब, NHPC, SJVN दोन्हीही शेअर दिले. HUL, टाटा स्टील, IIFL फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, ऑइल इंडिया, ONGC, ABFRL म्हणजे आदित्य बिर्ला फॅशन रिटेल, वारी एनर्जी,
भारती हेक्झाकॉम, भारती एअरटेल, सिप्ला, अशोक लेलँड, वरुण ब्रिवरेजेस, एशियन पेंट, PLC इन्फ्रा, पंजाब नॅशनल बँक, BEL, टाटा टेक्नॉलॉजी, थोडीशी मुवमेंट टाटा टेक्नॉलॉजीमध्ये लोएस्ट पॉईंटवरनं दिसते आहे. टाटा एलेक्सी, सारेगम आणि सिरमा. तर महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स मात्र मंदीत राहील, कारण रिझल्ट कमजोर दिसत आहे. तरी पण बघूया, आज मार्केट एक 500 ते 600 पॉईंट तेजीत उघडेल असं वाटतंय. पण तेजी टिकेल का हा प्रश्न आहे. त्यानंतर जर एक 200 पॉईंट मार्केट कमी झालं किंवा उतरलं, म्हणजे 600 पॉईंटची तेजी आहे आणि ती 400 पॉईंटपर्यंत आली, तर तिथे तुम्ही ट्रेड घेऊ शकता. पण 600 पॉईंट वाढले तर तिथेच ट्रेड तुम्ही तेजीचा घेतला तर पाठलाग करायचा मात्र प्रयत्न करू नका. जर मार्केट खाली आलं तर ट्रेड घ्या, पण क्वालिटी शेअर घ्या. आणि तुमचं असणारं भांडवल मुभा देत असेल तर एक थांबलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही इंट्राडे ट्रेड घेतला आणि तो जर शेअर वाढला नाही तर तुम्हाला 2-3 महिने थांबता येईल. या हिशोबाने शेअर घ्या, क्वालिटी शेअर घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही न्यूज चालू असते, तर तुम्ही प्रॉफिटमध्ये निघू शकाल. नमस्ते.